लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला। 2 आकड्यांवर असणाऱ्या भाजपला एक आकडी म्हणजे 9 जागा मिळाल्या। एकनाथ शिंदे यांना फक्त 7 जागांवर समाधान मानावं लागलं, तर अजित पवार एका जागेच्या पुढे जाऊ शकले नाहीत। महाविकास आघाडीनं महायुतीला चांगलंच धोबी पछाड दिलं। भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा हेवीवेट नेत्यांचाही पराभव झाला। यात होते रावसाहेब दानवे, भारती पवार आणि कपिल पाटील। या मातब्बर नेत्यांचा पराभव का झाला हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाइक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। महाराष्ट्रातील भाजपच्या सुरक्षित मतदारसंघात जालना लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता। नेहमीप्रमाणे रावसाहेब दानवे विजयी होऊन षटकार लगावतील अशी भाजपाची अपेक्षा होती, पण 4 जूनला मतमोजणी सुरू झाली आणि सर्व अंदाज फोल ठरले। 5 वेळा खासदार असलेले आणि केंद्रात रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम केलेल्या रावसाहेब दानवेंना सगळ्यात मोठा राजकीय पराभव स्वीकारावा लागला। काँग्रेसच्या कल्याण काळेंनी त्यांना पराभूत केलं। रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्यात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जोरदार लढत झाली। सुरुवातीच्या काही टप्प्यांमध्ये ही लढत चुरशीची होती। आघाडीचं पारडं दोन्ही बाजूंनी झुकलं होतं, पण दुपारनंतर हे चित्र बदललं आणि कल्याण काळेंनी 6,07,897 इतकी मतं घेत रावसाहेब दानवेंचा 1,09,958 मतांनी दारुण पराभव केला। रावसाहेब दानवेंना 4,97,939 मतं पडली। 2019ला तब्बल 3,30,000 मतांनी निवडून आलेले रावसाहेब दानवे 2024च्या निवडणुकीत 1 लाखांपेक्षा जास्त मतांच्या फरकानं पराभूत झाले आहेत। दानवे यांच्या पराभवाचं कारण ठरलं ते मराठा चेहरा म्हणून अपक्ष उभे राहिलेले मंगेश साबळे। मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेचा फटका दानवेंना बसला। त्यामुळे महायुती महाविकास आघाडीच्या या दुरंगी लढतीमध्ये 1,55,930 मतं घेणाऱ्या मंगेश साबळे यांच्या फुल टॉसनं दानवेंची विकेट घेतली। त्यांना मिळालेली ही मतं दानवेंच्या पराभवाचं कारण ठरली। रावसाहेब दानवे गेल्या 25 वर्षांपासून जालना मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे भाजपकडून 6व्यांदा त्यांना उमेदवारी मिळाली होती। विशेष म्हणजे 2019च्या निवडणुकीत एकही सभा न घेणाऱ्या दानवेंनी या निवडणुकीत प्रचार सभा, बैठका घेऊन संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता। शिवाय महायुतीमधील शिंदे सेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांच्या नाराजीचा सूर अधूनमधून निघत होता। त्यामुळे 1 वेळा नाही तर 3 वेळा खोतकर यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा दानवेंनी केला। दुसरीकडे मराठा आरक्षण मागणीसाठी अंतरवाली, सराटी इथं उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील आणि राज्य शासन यांच्यात दानवे यांनी मध्यस्थी केली होती। मात्र त्यानंतर जरांगे यांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेली भूमिका, या सर्व बाबींमुळे दानवे या निवडणुकीमध्ये बॅकफूटवर गेले। विधानसभेच्या भोकरदन, बदनापूर आणि जालना मतदारसंघातून दानवेंना लीड मिळाली नाही। मराठा आरक्षण प्रश्न आणि मंगेश साबळे यांना मिळालेली मतं, या 2 प्रमुख कारणांमुळेच रावसाहेब दानवे पराभूत झाले। केंद्रीय मंत्री राहिलेल्या भारती पवार यांना देखील दिंडोरीतून पराभवाचा सामना करावा लागला। अगदी मतमोजणीच्या आदल्या दिवशी माध्यमांसोबत बोलताना भारती पवार 1 लाखांच्या फरकाने माझा विजय होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला होता, पण दिंडोरीच्या मतदारांनी त्यापेक्षाही जास्त मतांनी भारती पवार यांचा पराभव केलाय। डॉक्टर भारती पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या भास्कर भगरेंनी 5,77,339 इतकी मतं घेत पवार यांना 1,13,199 मतांनी पराभूत केलंय। भारती पवार यांना 4,64,140 मतं पडली आहेत। भारती पवार यांचे होम ग्राउंड असलेल्या कळवणमध्ये देखील भास्कर भगरे यांचीच जादू चालली आहे। पहिल्या फेरीपासून भगरे यांनी आघाडी घेतली होती। या मतदारसंघात कांद्याचा मुद्दा महत्त्वाचा होता आणि तोच मुद्दा गाजल्याचं बघायला मिळालं। भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ भास्कर भगरे यांनी खेचून आणलाय आणि ते इथं जायंट किलर ठरलेत। लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी डॉक्टर भारती पवार यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती। विरोधकांपेक्षा स्वपक्षीय भाजपातून त्यांना मोठा विरोध होता आणि त्याचा परिणाम निकालामध्ये दिसून आला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी ही मतामधून दिसून आली। दिंडोरीत सर्वाधिक आमदार महायुतीचे असूनही भारती पवार पराभूत झाल्यात।
प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून भारती पवार यांना मतदारांच्या विरोधाला तोंड द्यावं लागलं होतं. दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर गेल्या 20 वर्षांपासून भाजपाचं वर्चस्व होतं. या मतदारसंघात दिंडोरीतून नरहरी झिरवाळ, कळवणमधून नितीन पवार, निफाडमधून दिलीप बनकर आणि देवळ्यामधून राहुल आहेर, नांदगावमधून सुहास कांदे, येवल्यामधून छगन भुजबळ असे 6 आमदार भारती पवार यांच्या बाजूने होते. मात्र तरी देखील पवार यांचा पराभव झालाय. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीचा मोठा फटका दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भारती पवार यांना बसलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे सभा झाली. ही सभा गेम चेंजर ठरेल असा विश्वास भारती पवार यांच्यासह भाजपच्या मंडळींना होता. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही. 2021 मध्ये केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री झालेल्या कपिल पाटील यांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलाय. केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून कपिल पाटील यांची निवड करण्यात आली होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी दिली आणि ही निवडणूक रंगतदार बनली. अखेर बाळ्या मामांनी कपिल पाटील यांचा 66,121 मतांनी पराभव केला. बाळ्या मामांना 4,99,464 मतं मिळाली तर कपिल पाटील यांना 4,33,343 मतं मिळाली. सुरेश म्हात्रेंना मतमोजणीच्या सुरुवातीला आघाडी मिळाली होती. त्यांनी ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि राज्यमंत्र्यांना पराभूत करून जायंट किलर ठरले. कपिल पाटील यांचा पराभव का झाला तर त्यांच्याविषयी लोकसभा मतदारसंघात मतदारांमध्ये नाराजी दिसून येत होती. त्या नाराजीचा फटका पाटील यांना बसलेला आहे. सलग 2 वेळा ते भिवंडीचे खासदार राहिलेले आहेत. कपिल पाटील जर निवडून आले असते तर त्यांच्या विजयाची हॅट्रिक होणार होती, पण तसं काही झालं नाही. आता या मातब्बर नेत्यांचा पराभव भाजपसाठी निश्चितच मोठा धक्का आहे. याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि फेसबुक व यूट्यूबवर फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा.